येणारी विधानसभा निवडणूक ही प्रत्येक राजकीय पक्षाची कसोटी पाहणारी आणि राजकीय प्रमुख नेत्यांच्या अस्तित्वाची लढाई ठरणार आहे। या निवडणुकीत प्रमुख नेते जिंकले किंवा हरले तर काय होईल पाहूया एक रिपोर्ट। नक्कीच देवेंद्र फडणवीस यांच्या अस्तित्वाची लढाई आहे। जशी ही फडणवीसांच्या अस्तित्वाची लढाई आहे तशीच महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्याच प्रमुख नेत्यांची ही विधानसभा निवडणूक म्हणजे सत्व परीक्षा असणार आहे। गेल्या 5 वर्षात राजकीय फासेच असे पडलेत की सगळ्याच प्रमुख पक्षांचे नेते आपल्या अस्तित्वासाठी झगडतायत। उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मशाल हाती घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहेत। शिवसेना कुणाची हा सुप्रीम कोर्टातला सामना संपलाय। आता शिवसेना कुणाची याचं उत्तर मिळणार आहे ते थेट जनतेच्या दरबारात। लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटानं 21 जागा लढवल्या, त्यापैकी 9 जिंकल्या। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा कमी राहिला। पक्ष फुटल्यानंतरची उद्धव ठाकरेंना असलेली सहानुभूती संपल्याचं लोकसभा निवडणुकीनं दाखवून दिलं। आता ज्याच्याकडे जास्त आमदार असतील त्याचीच शिवसेना यावर शिक्कामोर्तब करणारी ही विधानसभा निवडणूक। या निवडणुकीत ठाकरे गटानं चांगली कामगिरी केली आणि महाविकास आघाडी जर सत्तेत आली तर मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार हे उद्धव ठाकरे असतील। मवियामधून मुख्यमंत्री पदावर सगळ्यात पहिला दावा उद्धव ठाकरेंनी केला होता। मुख्यमंत्री व्हायचं यासाठी ठाकरेंनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची उमेदवारी कायम ठेवली। शिंदेंचं बंड आणि त्यानंतर गेलेलं ठाकरेंचं मुख्यमंत्री पद याची सल उद्धव ठाकरेंच्या मनात कायम आहे। त्यामुळे पुन्हा मुख्यमंत्री होऊन उद्धव ठाकरेंना एक वर्तुळ पूर्ण करायचं आहे। एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद हे त्यांना आणि महाराष्ट्राच्या जनतेलाही मिळालेलं सरप्राईज होतं। शिवसेनेतून बंड, भाजपच्या मदतीनं सत्ता स्थापना आणि पक्ष तसंच चिन्हाची लढाई जिंकलेल्या शिंदेंचं काय होणार याचा निकाल देणारी ही निवडणूक आहे। रस्त्यावर लढणारा नेता अशी ओळख असणाऱ्या शिंदेंकडे ठाकरे नावाचा वारसा मात्र नाहीये। लोकसभा निवडणुकीत शिंदेंनी 15 जागा लढवल्या होत्या, त्यापैकी 7 खासदार निवडून आले। ठाकरेंपेक्षा शिंदेंचा स्ट्राईक रेट चांगला राहणं ही शिंदेंसाठी जमेची बाजू। या निवडणुकीत शिंदे हे ठाकरेंपेक्षा सरस ठरले तर शिवसेना शिंदेंची असल्याचं स्पष्ट होईल। पण या निवडणुकीत शिंदे गटाचा पराभव झालाच तर मात्र सोबत असलेल्या आमदारांना साथ सोडायला वेळ लागणार नाही। त्यामुळे सत्तेत येण्यासाठी लढणं, शिवसेना म्हणून ठाकरेंच्या विरोधात उतरणं आणि सोबत असलेल्यांना टिकवून ठेवणं अशा तिहेरी पातळ्यांवर शिंदेंना ही लढाई लढावी लागते। शिंदेंच्या बंडानंतर भाजपाने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचं ताट वाढलं। मात्र नंतरच्या काळात अजित पवार आणि राज ठाकरेंसारख्या मित्रांना जवळ करत एकनाथ शिंदे यांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न देखील भाजपाकडनं करण्यात आला। त्यामुळे सत्तेत राहणं किंवा किमान किंगमेकरच्या भूमिकेत राहणं हे या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्यासाठी अत्यावश्यक आहे। स्वतःचं राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याचं आणि टिकवण्याचं आव्हान आता एकनाथ शिंदे यांच्या पुढे असणार आहे। झटका देऊ नका असं म्हणत अजित पवार निवडणुकीच्या आधीच सावध झालेत। लोकसभेला 4 पैकी 1 मार्क मिळवणाऱ्या अजित पवारांना या निवडणुकीत आपण हुशार असल्याचं दाखवून द्यावं लागेल। अजित पवारांच्या काकांशिवाय स्वतंत्र अस्तित्वाचा कस लावणारी ही निवडणूक। जास्त संख्येनं आमदार निवडून आणणं, राष्ट्रवादी कुणाची याचं उत्तर देणं आणि बारामती राखणं असा तिहेरी सामना अजित पवारांना करायचा आहे। अगदी कुटुंबापासून सारं काही या निवडणुकीत पणाला लावल्याचं अजित पवार सांगतात। या निवडणुकीत अजित पवारांचे आमदार जर समाधानकारक संख्येनं निवडून आले नाहीत तर अजित पवारांचं पुढचं राजकारण कठीण होईल। भाजपसाठीही अजित पवारांचं महत्त्व राहणार नाही। महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरच्या अजित पवारांच्या दाव्यातही फारशी हवा उरणार नाही। उलटपक्षी अजित पवारांचे आमदार समाधानकारक संख्येनं निवडून आले तर मात्र विकास पुरुष ही त्यांची प्रतिमा अधिक मजबूत होईलच आणि दादा किंग मेकरच्या भूमिकेतही असतील। अजित पवार हे शरद पवारांपासून वेगळे झाले किंवा अजित पवारांनी काकांसोबत बंड केलं असे आरोप किंवा अशा घटना जेव्हा जेव्हा घडल्या त्या घटनांनंतर अजित पवार हे पुन्हा शरद पवारांसोबत एकत्र राहिल्याचं इतिहास सांगतो। त्यामुळे या विधानसभा निवडणुकीनंतर जर अजित पवारांच्या मनासारखं घडलं नाही तर अजित पवार
पुन्हा शरद पवारांसोबत जुळवून घेतील का, अशी ही चर्चा सुरू आहे. सगळ्याचा नाश करायचा अवघड. पवारांची शेवटची निवडणूक असा मुद्दा प्रचारात आणणाऱ्यांना पवारांनी दिलेलं हे खणखणीत उत्तर. आपला नाद करायचा नाही असं सांगत पवारांनी निवडणुकीत विरोधकांना दमदार आव्हान दिलंय. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी 10 जागा लढवल्या, त्यापैकी 8 जागा जिंकल्या. विधानसभा निवडणुकीआधी शरद पवार गटामधलं इन्कमिंग पाहता पवार गटाचा कॉन्फिडन्स मजबूत आहे. वळसे पाटील, भुजबळ आणि मुश्रीफ यांच्या विरोधात शरद पवार आक्रमकपणे मैदानात उतरलेत. लोकसभा निवडणुकीत जातीची अचूक गणितं मांडून शरद पवारांनी बाजी मारली होती आणि त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत पवारांचा करिश्मा कायम राहणार का याकडे लक्ष आहे. 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीवरती सर्वाधिक प्रभाव टाकलेले शरद पवार यंदाही काय करतील याचा नेम नाही. यावेळी निवडणुकीचा निकाल आल्यानंतर राष्ट्रवादी कोणाची याचा सुद्धा निकाल लागणार आहे. जर जनतेची साथ मिळाली तर स्वतःकडे ठेवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा खुंटा शरद पवार आणखी बळकट करतील. आणि आणखीन एक गोष्ट होणार आहे जी आजवर झालेली नाही, आणि ती म्हणजे शरद पवार यांच्याकडे मुख्यमंत्री पद असेल जे त्यांनी राखून ठेवलंय, त्याची अधिक शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीनंतर मला मोकळं करा म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या खांद्यावरच भाजपनं विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. गेल्या निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला असतानाही फडणवीस आधी विरोधी पक्षनेते आणि मग उपमुख्यमंत्री राहिले. ही निवडणूक फडणवीसांच्या कारकिर्दीला निर्णायक वळण देणारी असेल. गेल्या 5 वर्षांच्या राजकीय स्थित्यंतरानंतर भाजपला पुन्हा सर्वात मोठा पक्ष बनवण्याची जबाबदारी फडणवीसांवर असेल. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर मतदार भाजपकडे कसं पाहतो यावर बरीच गणितं ठरणार आहेत. एक तर मी राहीन किंवा तू असं म्हणत ठाकरेंनी फडणवीसांना थेट अंगावर घेतलंय. दुसरीकडे जरांगेंनी मराठा आंदोलनादरम्यान फडणवीसांना टार्गेट केलंय. पक्षांतर्गत विरोधक, युतीमधले विरोधक आणि राजकारणाबाहेरचेही विरोधक असा सामना फडणवीसांना करावा लागेल. यात फडणवीस यशस्वी झाले तर राज्याच्या राजकारणात आणि केंद्राच्या राजकारणातही फडणवीसांचं वजन चांगलंच वाढेल. या सगळ्या नेत्यांशिवाय राज ठाकरे यांच्यासाठी सुद्धा ही निवडणूक निर्णायक ठरणार आहे. अमित ठाकरेंची पहिली निवडणूक, त्यातच एवढ्या मोठ्या संख्येनं लढणारे मनसेचे उमेदवार आणि सत्तेत बसण्याचं राज ठाकरेंचं स्वप्न. त्यामुळे मनसेचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक असेल. एकूणच महाराष्ट्राच्या जनतेसमोर प्रमुख 6 पक्ष मनसे, वंचित आणि अपक्ष असे ऑप्शन्स आहेत. महाराष्ट्रातही एवढे पर्याय असणाऱ्या परीक्षेला मतदार पहिल्यांदाच सामोरा जातोय. त्यामुळे मतदार राजा कुणाला खुश करणार आणि कुणाला नाराज करणार किंवा कुणाचं अस्तित्व राखणार आणि कुणाचं पुसणार हे अवघ्या काही दिवसातच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.